यांना ना थोडंसं हलकं-फुलकं खायचं होतं काहीतरी, म्हणून म्हटलं की ओट्स बनवूया साधेसे, म्हणजे एकदम कमी मिरची घातलेलं, कारण मनूला पण खाता येईल. तिला पहिल्यांदाच मी देत आहे. म्हणजे तसे साधे ओट्स दिले, पण फोडणी घालून मी आत्तापर्यंत दिलेले नव्हते. आता फर्स्टच दिली आहे आणि तिला पण रिॲक्शन बघू शकता. तिला खूप आवडला ते ओट्स आणि आधी तिचं काय चालू होतं, तर मला पण तूच खाऊ घाल. मी तिला बोललेली की तुझं तू, मी तुला देते खा, पण ती नाही बोलतीये. तिला माझ्या हातूनच खायचं होतं, तर तू थोडंसं थांब म्हणले. त्यानंतर ना आदूला सगळ्यांना खाणं वगैरे झाल्यानंतर हे मूग भिजू घालायचे होते, जे की मला उसळी बनवायची आहे. त्यानंतर गव्हाचे मला ना असं पिठाचे ना असे हे बिस्किट्स बनवायचे होते, जे स्नॅक्ससाठी, म्हणजे काही सध्या घरात खायला नाही आहे. म्हटलं की बनवूया, आणि आधी तिचं पण म्हणणं होतं की काहीतरी बनव. आणि बघा खूप छान बनवून झाली आहे. त्याची पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर लॉंग व्हिडिओ शेअर केला आहे, त्याच्यामध्ये नक्की एकदा चेकआउट करा. त्यानंतर रात्री फोडणीचा भात, यानी की फोडणी मॉर्निंगचा उरलेला भात होता, तोच फोडणी म्हणजे लेमन घालून फोडणी दिलेला आहे, जे खायला खूप आवडतो. मला तरी खूप आवडतो आणि सगळेच खातात, असं काही नाही आहे. हलकं फुलकं रात्रीसाठी. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर ना थोडंसं रवा होतं, म्हणजे भाजून ठेवलं तर थोडं व्यवस्थित राहतं आणि करताना पण थोडं सोपं पडतं, म्हणून भाजून ठेवलं. तर आजचा दिवस असं काही होतं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.